नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। काकूंनी बघा सकाळी आज पूजा केली आणि पूजा केल्यानंतर ना बघा एकदम मन अगदी प्रसन्न होते। सकाळ सकाळची ना पूजा वगैरे आवरून घेतलं तर आपलं बघा दिवस पण अख्खा चांगला जातो आणि त्याच्याबरोबर माइंड पण फ्रेश होते। मग आमची बघा इथं देवाची पूजा करून झालेलं होतं। काकूचं नाही तर बघा पूजा करेपर्यंत ना इकडं मी खोबऱ्याची चटणी बनवायला घेतली आणि सगळेजण म्हणायला लागले आज ना वेगळा नाश्ता पाहिजे, कारण रोज उठून ना उपीट पोहे खाऊन ना सगळ्यांना कंटाळा आलेला होता आणि मुलं पण बघा शाळेला सुट्टी असल्यामुळे घरात आहेत आणि मुलांना पण आज काहीतरी वेगळं खायचं होतं, म्हणताना त्यांच्यासाठी नाही तर काहीतरी बनवायचं होतं। माझी नाही तर बघा खोबऱ्याची चटणी बनवून तयार होती आणि मम्मी नाही तर साईडलाच बघा इथं आप्पे बनवत होती। तर आज रव्याचे आप्पे बनवायचे होते। तर रव्याचे आप्पे कसे आहेत एकदम झटपट तयार होतात, त्याच्यासाठी नाही तर बनवायला घेतलेले होते आणि खायला तर खरंच खूप चविष्ट लागतात। मग इथं बघा पट्ट करणार मम्मी गरमागरम ना आप्पे बनवत होती आणि मग त्याच्यानंतर मुलांना सगळ्यांना इथं बघा आप्पे खायला दिले। मुलांना पण बघा आपल्या घरातलंच ना काहीतरी बनवून नाश्त्याला दिलं ना मुलं पोट भरून खातात आणि त्याच्यात थोडं थोडं काहीतरी वेगळा प्रकार करून दिलं तर मुलं खातातच। आता रव्याचं ह्यांना उपीट नको होतं पण रव्याचे आप्पे केले ना त्यांना सगळ्यांना बघा इथं आवडलेलं होतं। मग सगळ्यांचं इथं बघा मस्तपैकी नाश्ता चालू होता। तर बघा मुलांना कसं येतं बाहेरचं खायला देण्यापेक्षा आपल्या घरातच बनवून काहीतरी वेगळं दिलं की मुलांच्या शरीरासाठी पण चांगलं असतं। तर मंडळी मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।